चला उशीर होतोय. वेदिका, हा आम्ही जरा मित्राच्या मुलीच्या लग्नाला चाललोय. आम्हाला परत यायला उशीर होणार आहे. बाबा मी घरीच थांबते. बर. अगं तू पण चाल ना आमच्या बरोबर. हा. हे नाही आई, मला ते लग्न वगैरे म्हणलं की खूप बोर होतं. आणि हा पूर्वेश पण एकटाच आहे ना घरी. बाबा आदित्यला सांगा ना घरी थांबायला. तुम्ही आल्यावर चाल तो परत. हा? ओके. आदित्य इकडे. काय सर? हे बघ आम्ही बाहेर चाललोय. तू घरीच थांब. ठीक आहे? ठीक आहे सर. चल येतो. ए चल येते. बाय बाबा. चल. वेदिका, आजचा लास्ट डे आहे तुझा बेटचा, तर तू बेट हरलीस म्हणजे. शिवानी, वेदिकाला हार काय चीज आहे हे माहितीच नाही. लुझिंग दिस वर्ड डझंट एक्झिस्ट इन माय डिक्शनरी. तू थांब, मी आलेच. कुठे जाते? मी येते. ओके. हाय आदित्य. अरे माझी मैत्रीण आली आहे. ऍक्च्युली ना मी एक बेट लावली होती तिच्या बरोबर की तू मला येऊन आय लव्ह यू म्हणशील. आणि आज शेवटचा दिवस आहे. प्लीज प्लीज तिच्यासमोर फक्त आय लव्ह यू बोलशील मला. एवढी हेल्प कर मला नाही, प्लीज. अजिबात नाही. वेदिका, मी तुझं हे काम करणार नाही. अगं प्रेम म्हणजे काय तुला खेळगंमत वाटली का ग? सॉरी, मी तुझं हे काम करणार नाही. याशिवाय तू दुसरं काहीही सांग, मी तुला नाही म्हणणार नाही. हो का? ठीक आहे. हे घे, पी. मला याची सवय नाही. का? आताच म्हणाला ना दुसरं काही सांग मी करेन. पी मग आता हे. अगं वेदिका, खरंच मला याची सवय नाही. पी, नाहीतर तुझ्या आमच्या घरची नोकरी गेली म्हणून समज. ठीक आहे दे. आदित्य, तू प्रेम करतोस ना माझ्यावर? आणि आता तू माझ्या या मैत्रिणी समोर मला आय लव्ह यू म्हणणार आहेस, हो की नाही? नाही, अजिबात नाही. अरे पण अगं प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला? आणि तू शर्त हारशील त्याचं मला काय करायचं? अगं प्रेम हे पूजनीय आहे, समजलं? ए वेदिका, काय चाललंय? अहो बाबा, हा बघा ना दारू पिऊन कसा करतोय. काय? मला हा प्रपोज काय करतोय आणि मला म्हणाला की हा लग्न करणार माझ्या बरोबर. काय रे हरामखोर, याच्यासाठी मी तुला इथे माझ्याकडे कामाला ठेवला होता? हा? याच्यासाठी मी तुला इकडे घरात थांबायला सांगितलं होतं? हरामखोर पाजी. लागेल त्याला. काम सोडतो. बाबा थांबा बाबा, यात आदित्यची चूक नाही. तुम्हाला माहिती नाही ती काय भानगड झाली. बोलू नकोस. हा भिकारडा दारू पिऊन तुझ्या बहिणीशी काय करतो तुला माहिती आहे? विचार दिला. दारूच्या नशेत तिला प्रपोज करत होता, लग्नाची मागणी घालत होता. हा भिकारडा साला. लायकी तरी आहे का याची? आणि तू या भिकाऱ्याच्या नादाला लागतोस? काय विचार काय तुझा? का तू पण एखाद्या भिकारीशी लग्न करून ह्या घरामध्ये आणणार आहेस तिला? हा? हे बघा मिस्टर अभ्यंकर, माझे बाबा भिकारी नाहीत. आमच्याकडे 1000 एकर शेती आहे. 1000 एकर. अगं नेहा, 1000 एकर खूप जास्त झाली. ए कोण आहे? कोण तुझा बाप? तुझा बाप? हा? माझे बाबा हो तुझा बाप. माझे बाबा अगं नेहा, तुझे बाबा कोणीही असणार, यांना काही फरक पडत नाही. अगं नेहा, कोण आहे? कोणती? मला ऐकवते का? घेऊन जायला उठ आदित्य. नजरेसमोर नको आहे माझ्या. सांभाळ आदित्य. पूर्वेश, हो बस झाला आता. चला, कौतुका करतायत मुलांची.
असू दे, येतो मी. सावकाश जा आदित्य. अगं नेहा, नेहा आज चल ना. अगं नेहा प्लीज. अगं चल ना प्लीज. चल. जेवण का नाही केलंस? मला भूक नाहीये. अरे वा, मार बिचाऱ्या आदित्यने खाल्ला आणि पोट तुझं भरलं. हे बघ आई माझं. हे बघ वेदिका, मला तू काहीच सांगू नकोस. मला पूर्वेशनी सर्व काही सांगितलेलं आहे. आणि काय ग, मैत्रिणींसोबत लागलेल्या बेटसाठी तू एवढं मोठं तुफान उभं केलंस. आदित्य एक चांगला मुलगा आहे आणि म्हणूनच तुझ्या बाबांचा मार त्याने मुकाट्याने सहन केला. त्याच्या झालेल्या अपमानामुळे त्याने जीवाचं काही बरं वाईट केलं तर. अगं पण आई, हे बघ वेदिका, तुझा हा इगो आहे ना, स्वतःजवळच ठेव आणि जरा शहाण्या मुलीसारखी वागायला शिक. बापाच्या लाडाने पार वाया गेलीये पोर. आई वा ताई वा. अगं झालं मनाचं समाधान. अगं ताई, काय मिळालं त्या गरीब मुलाच्या छळ करून. मला सर्व काही माहितीये ताई. मला सर्व काही कळून चुकलंय. तू आदित्यला प्रेमाचा आमिष दाखवला आणि तेही खोटं. का? काय तर तुला तुझ्या मैत्रिणीसोबत लावलेली बेट जिंकायची होती म्हणून. अगं ताई, यात आदित्यची चूक काय होती ग? तू आदित्यसोबत अशी का वागली? वाय ताई, वाय? पूर्वेश, तू तर माझ्यावर खरं प्रेम करतो ना? नेहा, मी तुझ्या प्रेमाला कधी समजूच शकलो नाही. मस्त आहे हा. बे कब धोल जाना? बे कब धोल जाना? बे अबे लल्या, बाबा जातो ना. साला कामचोर लेकाचा बिह पॉप बारीक झाला. आदित्य, आदित्य दार उघड. आदित्य दार उघड. आदित्य, अगं तो रॉकेलचा कॅन घेऊन. आदित्य. वाचवा, कोणी आहे का इथे? आदित्य दार उघड. वाचवा, वाचवा, कोणी आहे का इथे? हेल्प, अरे कोणी वाचवा. काय झालं? तो आत्महत्या करतोय. आदित्य, आदित्य, आदित्य दार उघड. आदित्य, आदित्य, आदित्य. दार उघड. काय झालं ओरडायला? बेटा, आत्महत्या करणं पाप आहे. तुम्हाला कोणी सांगितलं मी आत्महत्या करताय म्हणून? ह्या पोरीने सांगितलं. हे रॉकेल बघितलं मी. स्टोव मध्ये भरणार होतो, आता अंगावर होतो ना, घेतो स्वतःला पेटवून. चला रे, हे तर लपड्याचा प्रकार आहे. मरण नाही तर. चला रे, फालतूची भोपाली आहे साली इथं. आय एम सॉरी आदित्य, मला माफ कर. मी माझ्या बेटसाठी असं वागायला नको होतं. आय एम सॉरी. पण मी आता खरंच तुझ्या प्रेमात पडले. आय रिअली लव्ह यू आदित्य. वेदिकाजी, मी एक गरीब माणूस आहे आणि मला गरीबच राहू द्या. खूप जास्त हिंदी मूव्हीज बघितल्याने आणि खूप जास्त कादंबऱ्या वाचल्यामुळे तुम्हालाही असं वाटलं असेल की आपण पण एखाद्या गरीब मुलाबरोबर प्रेम करावं. पण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणि वास्तविक जीवनात असं काहीही होत नाही. तुमच्या घरची नोकरी म्हणजे
माझ्यासाठी 2 वेळचं जेवण. तुम्हाला तर माहितीही नसेल 2 वेळचं जेवण म्हणजे काय. वेदिकाजी, मी गरीब आहे आणि मला गरीबच राहू द्या. नमस्कार. आदित्य, आय रिअली लव्ह यू. येऊ शकता तुम्ही. आदित्य, आदित्य, आय लव्ह यू. आदित्य, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आदित्य. आदित्य, आदित्य, ऐक माझं. काय झालं? काल झालेल्या तमाशामुळे पोट नाही भरलं वाटतं. तुम्ही जा. अहो, मला सुखाने जगू द्या. आदित्य, आय रिअली लव्ह यू. हा नौटंकीपणा बंद करा. आदित्य, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. प्लीज. ठीक आहे, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही तर मरून जा. जा, माझा पिच्चा सोड. ठीक आहे. तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये तर या जगात जगून तरी काय उपयोग. वेदिका, वेदिका, थांब थांब. वेदिका, वेदिका, कुठे चालली आहेस तू? मरायला. वेदिका, पागल झाली आहेस का तू? तू कोण मला थांबवणारा? तुला कोणी अधिकार दिला मला मारायचा? तुझ्यासाठी माझ्या प्रेमाने. यस, तू पण मला आवडतं म्हणून त्या दिवशी तुझ्या बाबांनी मला मारलं तरी मी चूप राहिलो. का? कारण तुला काही झालं नाही पाहिजे म्हणून. अगं, त्या चूप राहण्याचा अर्थ म्हणजेच प्रेम. लव वेदिका, लव. अगं, मी पण तुझ्यावर प्रेम करतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण लग्न केलं पाहिजे. कारण गरीबाचं प्रेम हे कधीही लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि जर आपण जबरदस्ती केली तर तुझे बाबा कन्यादान करणार नाही. जर माझा प्रेमाचा शब्द तुला वाचवू शकत असेल तर आय रिअली लव्ह यू. आणि जर तुला वाटत असेल की आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगलो पाहिजे तर विसरून जा मला. फॉरगेट मी. आदित्य, आदित्य, प्लीज असं नको बोलूस. जर मी तुझ्याशिवाय जगू शकले असते तर आज आत्महत्याचा प्रयत्न का केला असता? आदित्य, आय कांट लिव्ह विदाउट यू. आणि जर गरज पडलीच ना तर मी माझ्या बाबांचं घर सोडून कायमची तुझ्या घरी नाही येऊ शकत का? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आदित्य. आय लिव्ह फॉर यू, आय डाय फॉर यू. ते बघा तिकडे. जा, बोलवून आण तिला. जा लवकर. वेदिका, तुझे बाबा म्हणाले जर जास्त झोप येत असेल ना तर घरी जाऊन झोप. वेदिका, वेदिका, करोडो रुपये खर्च करून मी हा बंगला बांधलाय. लाखो रुपयाचं इंटेरियर मी तुझ्या बेडरूमला केलंय आणि हेच सगळं सोडून त्या आदित्यच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवतेस? बाबा, मी प्रेम करते त्याच्यावर. अच्छा, त्या दिवशी पार्टीमध्ये त्याच्या कानाखाली का मारलीस? तेव्हा माझ्या मनात नव्हतं असं काही. बर, मग गेल्या 4-5 दिवसामध्ये तुझं प्रेम बसलं त्याच्यावर? हो. आय लिव्ह फॉर हिम अँड आय डाय फॉर हिम. लोक, वेदिका, हे तू बोलत नाहीस हा? एक श्रीमंत मुलीचा हट्ट बोलतोय. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलीला प्रेमामध्ये फसवून तिच्याशी लग्न करून श्रीमंत होण्याची स्वप्न बघत असतात हे आदित्यसारखे भिकारडी पोरं. नाही बाबा,
आदित्य असा मुलगा नाहीये. अहो असं काय बोलता? अहो आपल्या मुलीचं प्रेम आहे त्याच्यावर. आदित्य जर गरीब असला तर काय झालं, आपल्याकडे आहे ना एवढा पैसा. बाबा बाबा आई बरोबर बोलली. त्या आदित्यनं हिच्यावर प्रेमाची जादू केली. आणि हे तू नाही बोलत आहेस, तुझ्या लेकीवरचं तुझा आंधळ प्रेम बोलतोय. माझा मित्र दिगंबर, त्याचा मुलगा आशिष डॉक्टर आहे, लाखो रुपये कमवतो तो महिन्याला. त्याच्याशी मी हिचं लग्न लावून देणार आहे. नकोय मला तुमचं स्टेटस. माझं लग्न झालं तर ते फक्त आदित्य सोबत होईल. आणि जर असं नाही झालं ना तर या घरातून माझी अर्थी उठेल. तुला तुझ्या डॅडीची काहीच चिंता नाही? नाही. त्याच्याशीच लग्न करणार तू? हो, त्याच्याशीच लग्न करणार मी. ठीक आहे, आजच मुहूर्त काढतो. सेक्रेटरी, पंडितजींना बोलवा. बाबा